नंदुरबारमध्ये गणेश मंडळातल्या मूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली। गणरायाचं आगमन मिरवणुका जल्लोषात काढण्यात येतात। प्रशासनाच्या वतीनं डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले। त्यामुळे पारंपरिक वाद्याच्या तालावर लेझूम नृत्य करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आला। बदलापूर ते पनवेल असं 4.25 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। या बोगद्याचं काम 15 महिन्याच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलं। या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गोरेगाव कांदिवलीच्या 6व्या मार्गिकेच्या कामामुळे 7 सप्टेंबरला रात्री 12 पासून ते 8 सप्टेंबर सकाळी 10 पर्यंत असा हा 10 तासांचा मोठा ब्लॉक असणार आहे। मात्र यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे। नवी मुंबईतला मेट्रो प्रवास आता स्वस्त होणार आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांना मेट्रोकडून गणेशोत्सवाचं हे खास गिफ्ट देण्यात आलं। सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% कपात करण्यात आली। उद्यापासून मेट्रोचं कमीत कमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 30 रुपये तिकीट असणार आहे। बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरच्या लोकल थांबण्याची जागा आता बदलणार आहे। 2 ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला। सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरच्या मुंबई दिशेकडे जाणारी लोकल पूर्वीपेक्षा 70 मीटर मागे थांबणार आहे। दिव्यांगांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आता कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आले। दिव्यांग कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये बसल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने याबाबतचं एक परिपत्रक काढलं आहे। राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। डीएड बीएड झालेल्या उमेदवारांची 15,000 रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी जरांगेंकडे जवळपास 935 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले। यात भाजपच्या माजी आणि आजी आमदारांचा देखील समावेश असल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात केला। बार्शीमध्ये मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीत घेण्याची मागणी मराठा समाजाने केली। 15 दिवसात मागणी मान्य करा अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला। गणरायाच्या आगमन सोहळ्यामध्ये पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवला। उद्यापासून सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। परभणीमध्ये अतिमुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। मात्र पुरात जनावरे वाहून गेली तसंच लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं। मात्र पालकमंत्री संजय बनसोडेंनी या गावातल्या पूरस्थितीची पाहणी केली नाही असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला। वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, भाजीपाला पिकासह फळबागांचं नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ 50% पीक विमा नुकसान भरपाई द्यावी तसंच सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली। बीडमधल्या शेतकऱ्यांनी फुलांच्या शेतीला प्राधान्य दिले। या फुल शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळतं। तसंच सध्या सणाचे दिवस असल्यानं फुलांना मागणी वाढली आहे। त्यामुळे चांगला भाव मिळून लाखो रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना। नाशिकच्या नाफेड एनसीसीएफच्या बाजारात कांद्याचा भाव कमी झालाय। कांद्याच्या भावामध्ये 600 ते 700 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे नाशिकच्या कांद्याला सध्या चांगलीच मागणी आहे।